खाना खासच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी। नमस्कार मंडळी, खाना खासच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत चकली। चकलीसाठी लागते ती भाजणी आणि भाजणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आधी आपण पाहून घेऊया। भाजणी बनवण्यासाठी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ धुवून भाजून घ्यावी। सर्व धान्ये जास्त न भाजता 2-3 मिनिटे भाजून गिरणीत दळावयास द्यावी। वाटल्यास धणे आणि जिरे अर्धा वाटी यामध्ये ॲड करावेत शक्यतो। चकली करण्यासाठी आपण प्रथम 150 ग्रॅम भाजणीचं पीठ एका मोठ्या परातीत काढून घेणार आहोत। 150 ग्रॅम म्हणजे हा एक बाउल आणि अर्धा बाउल। पीठ आपण काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। दोन टीस्पून तिखटाची पावडर यामध्ये घालायची आहे। यानंतर आपल्याला 1/4 टीस्पून ओवा यामध्ये घालायचा आहे। सेम क्वांटिटी 1/4 टीस्पून तीळ घातलेत पांढरे यामध्ये। 1 टीस्पून जिऱ्याची पावडर यामध्ये घालायची आहे। जर तुम्ही भाजणी दळताना जिरे आणि धण्याची पावडर घातली असेल तर आता नका घालू, पण मी भाजणी करताना नाही घातली आहे म्हणून आता घालतीये। धण्याची पावडर 1 टीस्पून आता मी घालणार आहे। यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून हिंग घालायचा आहे आणि 1/4 बाउल उकळतं पाणी यामध्ये आपल्याला आधणासाठी घालायचं आहे। याप्रमाणे आणखीन एक इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे हळद। एक छोटासा चमचा म्हणजे 1/4 टीस्पून हळद यामध्ये घाला। जास्त घालू नये हळद, नाहीतर चकली काळी होते तळल्यानंतर। आणि यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे मोहन। या मापाने 4 चमचे उकळत्या तेलाचं मोहन आपल्याला चकलीच्या पिठामध्ये घालायचं आहे। या प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट घातल्यावर आपल्याला चमच्याने जरासं सगळी भाजणी जी आहे ती हलवून घ्यायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपण उकळतं पाणी थोडंसं घातलंय। आता आपण थंड पाण्यामध्ये हे पीठ मळणार आहोत। पीठ आपल्याला मध्यम मळायचं आहे, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही, असं आपल्याला पीठ मळायचं आहे। आता मी हाताने मळते पीठ। ह्याच्यापुढे आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपल्याला अंदाजाने हे पीठ मळायचं आहे। या कन्सिस्टन्सीला आपलं पीठ आल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून यामध्ये आपल्या घरचं लोणी घालायचं आहे। ते आता मी घालतीये। लोणी आपण घातलंय। आता अगदी गुळगुळीत मऊ लोण्यासारखं असं छान पीठ आपलं मळून घ्यायचं आहे। समजा तुमचं पीठ थोडंसं पातळ झालं तर एक थोडंसं भाजणीचं पीठ यामध्ये किंचित मिक्स करून तुम्ही एकसारखी कणिक करू शकता। तयार झालेल्या पिठाचे आपण उंडे करून घ्यायचे। प्रत्येक वेळी
चकली पात्रामध्ये हा उंडा घालताना प्रत्येक उंडा मळून घ्यायचा आहे। चकली पात्रामध्ये आपण उंडा घातलेला आहे। आता आपण आपल्याकडे फॉइल्स वगैरेचे पेपर्स असतील किंवा प्लास्टिक पेपर ह्याच्यावर आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या। मध्यम आकाराच्या आपल्याला चकल्या करायच्या आहेत। बोटाने चकलीचं टोक तोडून घेऊन शेवटी ते चिकटवून घ्यावं, म्हणजे चकल्या तेलात गेल्यानंतर सुटणार नाहीत। याप्रमाणे सर्व चकल्या आपण पिठाच्या करून घ्यायच्या। मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणाने तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट चकल्या करू शकता। तुमच्या कुटुंबाच्या आकारानुसार तुम्ही चकल्या करा। चकल्या फॉइलवर किंवा प्लास्टिकवर घातल्यास त्या उचलायला सोप्या पडतात आणि तळायलाही त्या सोप्या पडतात। तेल आधी कडकडीत तापवून घ्या आणि मग चकली घातल्यानंतर सिम करा। तेल चांगलं तापलंय। आता पहिली चकली मी तेलात सोडलेली आहे। एक बाजू पूर्ण कडक झाल्यानंतर आपण विरुद्ध दिशेला चकली उलटवायची आहे, नाहीतर ती तुटते। अलगदपणे चकल्या उचला, नाहीतर शेप बिघडू शकतो। आपल्याला लाईट रेड अशा कलरवर चकल्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत। चकल्या एक साइडने चांगल्यापैकी तळून झाल्यात, म्हणून मी आता चकल्या उलटत आहे। चकल्या आता तळून तयार झालेल्या आहेत। एक एक चकली हळूवारपणे उचलून कढईच्या काठाला ती निथळवून घ्या। सर्व तेल कढईमध्ये उतरले पाहिजे आणि मग एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि छानपैकी त्याची सजावट करूया। खमंग आणि खुसखुशीत चकल्या खाण्यासाठी तयार आहेत। या पहा, आपण प्लेटमध्ये छान सजवलेल्या आहेत। चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल खाना खास प्लीज सबस्क्राईब पण करा।